ओके. ओके. साक्षी बेटा कॅमेरा ऑन करू शकतेस? हॅलो साक्षी, माझा आवाज येतोय बेटा? येस मॅम. हा बेटा कॅमेरा ऑन कर. मॅम मोबाईलचा ना कॅमेरा खराब झाला आहे आणि लॅपटॉप मी चार्जिंग लावला आहे. लॅपटॉपचं काय झालंय? लॅपटॉप म्हणजे आता चार्जिंगला लावलेला आहे. अच्छा, किती % झाले लॅपटॉप मध्ये चार्जिंग बघ जरा. ओके मॅम, 2 मिनिट. मॅम हा बोल बेटा. 7% आहे. किती? 7. 7. अच्छा ठीक आहे, होऊ देत मग त्याला चार्ज. ठीक आहे. अच्छा. आता मी तुला काही क्वेश्चन्स विचारते, तर तू मला त्यांचे आन्सर्स सांग. सगळ्यात पहिले तुझं पूर्ण नाव सांग. ऍक्च्युली कॅमेरा ऑन असता तर बरं झालं असतं, पण ठीक आहे. आता तू 10th मध्ये आहेस ना आता बेटा? येस मॅम. ओके. एक सेकंड. शिव पार्वती माध्यमिक विद्यालय. ओके. बेटा मला सांग, तू पहिले तुझं नाव आणि शाळेचं नाव सांग, आणि त्याच्यानंतर तू कधीपासून क्लास अटेंड करतेस ते सांग. ओके मॅम. माझं नाव साक्षी श्रावण कसबे. माझ्या शाळेचे नाव शिव पार्वती माध्यमिक विद्यालय वाघोली आणि मी 8वी पासून हा ऑनलाईन क्लास अटेंड करत आली आहे. 8वी पासून म्हणजे 2023 पासून? येस मॅम. महिना आठवतो तुला साधारण कोणत्या महिन्यामध्ये तू जॉईन केलेलास 2024 मध्ये? बहुतेक मॅम मे किंवा जुलै महिना असेल तो. मग तू आत्ता 10वीला आहेस की 9वीला आहेस? 10वी. 10वी. आता तू 10वी? येस मॅम, मी आता 10वीला आहे सध्या. हॅलो. येस मॅम. हा बेटा, माझं लॅपटॉपचा थोडा प्रॉब्लेम झाला, थांब. एक मिनिट. बेटा तू मागच्या वर्षी क्लास जॉईन केलास ना नो मॅम. 2024 मध्ये? मग म्हणजे जेव्हा 8वीला म्हणजे स्कॉलरशिपची आणि NMS ची तयारी पण ऑनलाईन क्लासमुळे झाली होती, त्याच्यामुळे 8वी पासूनच केलं आहे. 8वीला मग तू 2024 मध्ये 8वीला कशी काय? 2024 मध्ये तर तू 9वीला असणार ना? तुला मॅम मी कळतंय? 2023 ला म्हणजे क्लास जॉईन केला. हा तेच मी म्हणते, 2024 कसं काय? एक येस मिनिट. मॅम. मग 2023 मध्ये मे महिन्यामध्ये जॉईन झालेलीस तू? येस मॅम. अच्छा, एक सेकंड.
मॅम. हा साक्षी बेटा 2 मिनिटं द्या.
हॅलो साक्षी बेटा, सॉरी तुला वाट बघायला लावली. नो मॅम, इट्स अ, ओके. मला सांग, तुझा फेव्हरेट सब्जेक्ट कोणता आहे आणि का आवडतो तुला तो सब्जेक्ट? ओके मॅम. माझा फेवरेट सब्जेक्ट म्हटल्यानंतर गणित हा आहे. कारण की आपण जेवढे पण दैनंदिन जीवनात जेवढे पण व्यवहार करतो, ते हम्म. व्यवहार पण गणितावर अवलंबून आहेत. आणि जेव्हा आपण म्हणजे जेव्हा आपण गणित शिकतो, तेव्हा आपल्याला व्यावहारिक ज्ञान मिळतं. त्यामुळे मला गणित हा विषय आवडतो. ओके, व्हेरी गुड. अच्छा. तुला आता मला सांग, तू आता 2 वर्षापासून यू कॅटअपल्ट शी कनेक्टेड आहेस, तर तुला असंच 12वी पर्यंत पण तुला कनेक्टेड राहायला आवडेल का? येस मॅम. ओके. अच्छा. तू काय ठरवलंयस, तुला काय बनायचं मोठं झाल्यावर? आय वॉन्ट टू बी अ एम-बी-बी-एस डॉक्टर. मला एक म्हणजे एक आदर्श एम-बी-बी-एस डॉक्टर बनायचे आहे. ओके. ठीक आहे. ओके. सो डेफिनेटली तुला त्याच्यासाठी मग सायन्स घ्यावं लागेल, राइट? येस मॅम. अच्छा. तुझी शाळा आत्ताची किती लांब आहे तुझ्या घरापासून? मॅम अंदाजे 1 किलोमीटरवर असेल. ओके. तू कुठे ट्युशन लावली आहेस का बेटा? नो मॅम, नाही. ओके. सो तू मला सांग, तुझ्या शाळेचं टायमिंग काय असतं बेटा? किती ते किती असते शाळा? सकाळी 9:45ला भरते आणि 4 वाजल्यानंतर सुटते. अच्छा. सो आणि तू चालत जाते शाळेत की कसं? नो मॅम, सायकल आहे त्याच्यामुळे सायकलवर जाते. अच्छा, सायकलने जातेस. ओके. मग तुला आता बघ, तुझं शाळेचा टाइम असतो सकाळचा आणि संध्याकाळी आपला 2 तास हा ऑनलाईन क्लास पण असतो. मग तुला तुझ्या सेल्फ स्टडीसाठी वेळ कधी मिळतो? कधी करतेस तू सेल्फ स्टडी? मॅम, खरं म्हणायचं झालं तर सेल्फ स्टडीसाठी टाईमच भेटत नाही. कारण की ओके. पूर्ण म्हणजे जेवढा पण वेळ आहे तो शाळेत जातो आणि आल्यानंतरचा तर 4 ते 5 काम करायचं आणि 5 ते मग 5 ते 7:30 वाजेपर्यंत शाळेतला अभ्यास करायचा आणि त्यानंतर क्लास चालू होतो. त्याच्यामुळे सेल्फ स्टडी करायला टाईम भेटत नाही. तरी पण सकाळी 4 वाजता उठून रोज मी वाचन करते. ओके. तू म्हणालीस की तू 4 ते 5 काम करायला जातेस. कोणतं काम करतेस तू? मॅम, असंच घरचं. अच्छा, घरातली कामं. ओके. अच्छा, तुला भाऊ-बहीण किती आहेत बेटा? मला 3 बहिणी आहेत आणि 1 भाऊ आहे. ओके. आणि ते कितवीला आहेत सगळे, मला सांग एक-एक करून? ओके मॅम. जी म्हणजे माझ्यापेक्षा जी लहान आहे 2 नंबरची, हं, तिनं आता सध्या 8वीत आहे. म्हणजे तिनं 8वीची परीक्षा तर नुकतीच पास झाली आहे आणि म्हणजे तिनं आता 9वीत जाते. आणि जी 3ऱ्या नंबरची आहे तिनं 6वीत आहे आणि जी 4थ्या नंबरची आहे तिनं 4थीत आहे आणि सर्वात लहान भाऊ तो अंगणवाडीत जातो. अच्छा. ओके. बेटा, मग तू जसं म्हणालीस की तुला सेल्फ स्टडीसाठी वेळ मिळत नाहीये. तर म्हणजे ह्याचं कारण काय आहे, की शाळेचा होमवर्क खूप असतो त्याच्यामुळे मिळत नाहीये, की आणखी काय कारण आहे? हो मॅम, शाळेचा होमवर्क पण खूप देतात. म्हणजे जास्त तर
पाठांतराला म्हणजे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, पण लिखाण काम जास्त असतं. त्यामुळे हम्म. शाळेतला म्हणजे जेवढा म्हणजे जास्त अभ्यास देतात त्याच्यामुळे सेल्फ स्टडीसाठी टाईम भेटत नाही. ओके. मग तुम्ही असं कधी बोलला नाही शाळेमध्ये शिक्षकांना, की असं-असं टाईमचा प्रॉब्लेम होतोय आम्हाला अभ्यास म्हणजे होमवर्कमुळे? मॅम कधी म्हणजे आम्ही म्हटला ना, की म्हणजे अभ्यास खूप आहे. हं. पण पण म्हणजे असं हेच होत नाही, की त्यांना जाऊन म्हणावं त्या म्हणजे ते रागावतील हं. असं मनामध्ये भीती असते. बरोबर. ओके. ठीक आहे. बरं मला सांग तू ऑनलाईन क्लास आता अटेंड करतेस त्याच्यामध्ये तुला काही प्रॉब्लेम येतो का क्लास अटेंड करताना? नो मॅम काही प्रॉब्लेम नाही. ओके. अच्छा. आता सांग ह्या वर्षी जेवढे पण विषय शिकवले जातायत ऑनलाईन क्लासमध्ये ह्याच्यामधनं कोणता विषय तुला हार्ड वाटतोय? की म्हणजे ऑनलाईन क्लासमध्ये जे शिकवलं जातंय ते नीट समजत नाही, असं कोणत्या विषयाच्या बाबतीत आहे का? आणि खरं-खरं हो सांग ना. बरं का, कुठच्या पण विषयाचा असेल तरी. हो मॅम. पण म्हणजे कोणत्याच विषयाचं असं वाटत नाही, की समजत नाही. सर्व विषय समजतात. कारण की ऑनलाईन क्लासमधील टीचर्स खूप समजावून सांगतात. ओके. ओके. मग आता मला सांग तुला ऑलमोस्ट तू 2 वर्षापासून ऑनलाईन क्लास केलास, तर मग तुला काय-काय फायदा झालाय क्लासमुळे मला काय सांगू शकशील? येस मॅम. मॅम जेव्हा मी पहिल्यांदा क्लास अटेंड करत होते, तेव्हा मला काहीच समजत नव्हतं, की म्हणजे मला वाटत होतं, की हे काय आहे? त्यानंतर मला म्हणजे असं वाटायला लागलं, की या 4 भिंतीच्या पलीकडे पण एक दुनिया आहे, जी दुनिया आपल्याला जगता आली पाहिजे आणि ऑनलाईन क्लासमुळे खरंच म्हणजे जे बाहेरचं ज्ञान आहे, जे म्हणजे पहिल्या काळी असं होतं, की महिलांना फक्त चूल आणि मुलीपर्यंतच म्हणजे बघितलं जात होतं. पण आता म्हणजे बाहेरचं शिक्षण, ऑनलाईन क्लास हे सर्व टेक्नॉलॉजी हे सगळं माहीत झालं आहे. आणि अभ्यासाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अभ्यासाच्या बाबतीत पण खूप सुधारणा झाली आहे. म्हणजे जे पहिल्यांदा जे विषय समजत नव्हते, ते आता समजायला लागले आहेत आणि सर्व विषयात परफेक्ट झाली आहे. ओके. 1 मिनिट मी हे सगळं नोट करून घेते तू जे बोललीस ते. थांब.
ओके. आता मला सांग, तू क्लासला रेग्युलरली म्हणजे महिन्याचे सगळे दिवस अटेंड करतेस की तुझं कधी मिस होतो असं होतं? येस मॅम, म्हणजे मी पूर्णपणे प्रयत्न करते की ऑनलाईन क्लास मिस होऊ नये. पण हं. काही कारणामुळे म्हणजे शाळेतला पण जास्त होमवर्क असतो ना, त्याच्यामुळे हां. 1-2दा क्लास अटेंड करता आला नाही मला. अच्छा. म्हणजे तू ऑलमोस्ट रेग्युलरच आहेस. फक्त कसं की क्वचितच कधीतरी नाही होत ना? येस मॅम. हो मॅम. ठीक आहे. अच्छा. मला सांग, शाळेमध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं आणि ऑनलाईन क्लासमध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं, म्हणजे त्याच्यात काही फरक वाटतो का तुला? येस आणि मॅम. काय फरक वाटतो? जेव्हा जेव्हा शाळेत शिक्षक शिकवत असतात, तेव्हा म्हणजे मनामध्ये एक शंका असते. म्हणजे हं. एक गणित समजलं नाही, तर आपण ते एवढ्या वर्गासमोर कसं विचारणार याची एक मनामध्ये शंका असते. पण ऑनलाईन क्लासमध्ये अशी काहीच शंका नसते. म्हणजे जसं की आपण म्हणजे ऑनलाईन क्लासमध्ये आहोत आणि एक गणित जर आपल्याला समजलं नाही, तर आपण ते पटकन विचारू शकतो. आणि हं. शाळेमध्ये तसं नसतं. म्हणजे आपल्याला भीती वाटत असते, की एवढ्या मुलांमध्ये मी एकटीच कशी विचारणार? तशी भीती ऑनलाईन क्लासमध्ये हं. वाटत नाही. ओके. अच्छा. मला सांग, तू ज्या गावात आता राहतेस त्या गावामध्ये 10वी नंतरसाठी कॉलेजेस आहेत का? येस मॅम, आहे. पण ते प्राथमिक म्हणजे सरकारद्वारेच हे केलेलं आहे आणि तिथं म्हणजे जास्त प्रमाणात विद्यार्थी पण येत नाही. त्यामुळे बंदच आहे म्हणजे ते कॉलेज. अच्छा. ओके. जास्त विद्यार्थी आहेत ना, ते धाराशिवलाच जातात. ओके. मग धाराशिवला जाण्यासाठी किती म्हणजे प्रवास किती करावा लागतो? काही म्हणजे बसने जावं लागतं, ट्रेनने जावं लागतं, कसं राहतं? बसने जावं लागतं मॅम. ओके. किती वेळ लागतो आणि? 1 तास. अच्छा. ठीक आहे. ओके. आता मला सांग बेटा, तुला ह्या व्यतिरिक्त काही सांगायचं आहे? काही तुझा फीडबॅक असेल किंवा तुला काही येस, विचारायचं असेल तरी पण? हां, बोल. येस मॅम. मॅम, मी प्रेमा मॅमला म्हणजे एवढंच सांगू शकते, की हा जो ऑनलाईन क्लास आहे तुम्ही असाच म्हणजे चालू राहू द्यात, जेणेकरून आम्हाला मनमोकळेपणाने म्हणजे अभ्यास करता येईल आणि म्हणजे 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेतही चांगले मार्क्स मिळवता येतील. म्हणून हा ऑनलाईन क्लास असाच चालू ठेवा. ओके. ओके. ठीक आहे बेटा. आता ना मला 2 मिनिटं दे. तुझी मम्मी किंवा पप्पा दोघांपैकी कोणी आहेत आता तिथे? मॅम, मम्मी सध्या बाहेर गेली आहे आणि पप्पा जे आहेत ते बाहेरगावी गेले आहेत. अच्छा. अरे, मला मम्मी-पप्पांशी पण बोलायचं होतं. बरं ठीक आहे, असू देत. मग कधी करू शकतो आपण? सोमवारी किंवा पुढच्या आठवड्यातच बघावं लागेल मला मग. थांब. 1 मिनिट हां.
मम्मी कधीपर्यंत घरी येईल? मॅम शेजारीच गेली आहे. मी हाक मारल्यानंतर येईल. बोलू का हा आता? मग हा बोलव. तोपर्यंत मी पण ना माझं लॅपटॉपचं प्रॉब्लेम जे आहे ना ते म्हणजे चालू होतोय. तर बोलव 2 मिनिट म्हणजे 5 मिनिटं घे हवं तर घाई नको करूस. ओके मॅम. हा. येस मॅम, आली मम्मी. हा 2 मिनिटं द्या बेटा मला. नमस्कार मॅडम. हॅलो. हॅलो. हा नमस्कार हॅलो, मॅडम. नमस्कार मॅडम. हा. मॅडम मला थोडासा काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. साक्षीच्या अभ्यासाबद्दल पण आणि थोडाफार तुमचं जे काही तुमच्या घरात उत्पन्न येते त्याच्याने मुलांच्या अभ्यासावर किती परिणाम होतो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल पण थोडंसं जाणून घ्यायचंय. तर मला सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा, पूर्ण नाव. माझं नाव सुनीता श्रावण कसबे. सुलेखा. ओके.
ठीक आहे. मॅडम, तुम्ही आणि तुमचे मिस्टर तुम्ही दोघं पण काम करता की फक्त तुमचे मिस्टर कामाला जातात? आणि दोघं पण मजुरी करता. अच्छा. शेतातलं काम. मजुरी आणि शेतातलं काम दोन्ही पण करता तुम्ही? हा, ते एकच काम आहे. पण शेतातल्या कामाला म्हणजे असं हा शेती हा. म्हणलं की स्वतःची वेगळी असते आणि दुसऱ्याच्या शेतात जाण्याला मजुरी म्हणतात. ओके. मग तुमचं स्वतःचं पण शेत आहे का? नाही नाही. अच्छा, तुम्ही दुसऱ्यांच्या शेतामध्ये हो. काम करता. ओके. ओके. मग आता तुम्ही जेव्हा शेतात तुम्ही आता बोलात की तुम्ही शेतांमध्ये जातात. तर आता जसं वातावरण बदलतं त्याच्याप्रमाणे शेतीवर परिणाम होतो, बरोबर? हा. तर आता कधी मला पहिले तर हे सांगा तुमच्या इथे वातावरण कसं असतं? म्हणजे पावसाळा कसा असतो आणि उन्हाळा कसा असतो? इकडे पावसाळा म्हटलं की असा पाऊस जास्त जर प्रमाणात पडायला सुरुवात झाली म्हणजे दररोजच रेग्युलर जर पाऊस असला हां, तर हां. शेतातली कामं करता येत नाहीत. ओके. आणि उन्हाळ्यात थोडे दिवसच असते काम त्याच्यात बी. अच्छा. हा. म्हणजे उन्हाळ्यामध्ये म्हणजे असं माझा प्रश्नाचा अर्थ असा होता, की ऊन खूप जास्त झालंय त्याच्यामुळे तुमच्या कामावरती काही परिणाम होतो का? अं, जास्त ऊन असलं तरी पण काम करावंच लागतं मॅडम. म्हणजे अच्छा. ते एखादं पीक असतं ना उन्हाळ्याचं, हां, हां, हां. ते सगळं पूर्ण काढेपर्यंत ती तेवढ्यापर्यंतच काम असतं, परत नसते काम. अच्छा. परत पाऊस पडल्यावरच दुसरं पीक उगवणार, मग नंतर कामं चालू होणार. बरोबर. ओके. मग उन्हाळा कसा असतो? खूप ऊन पडतं तुमच्या इथे, की म्हणजे सहन होईल एवढा कसं असतं साधारण? जास्त ऊन असतं मॅडम. अच्छा. म्हणजे हे आणि हे आत्ता मागच्या 2-3 वर्षात झालंय, की म्हणजे आधीपासूनच असाच उन्हाळा असतो तिकडे तुमच्या इथे? असाच उन्हाळा असतं इकडं. पण जरा 1-2 वर्षाच्या जास्तच असं वाटायला लागलंय. अच्छा. बरं. आणि पावसाळा म्हणजे पावसामध्ये कसं असतं? नेहमी भरपूरच पाऊस पडतो, की काही सांगता नाही येत? कधी नाही जास्त काही म्हणजे असं सांगताच येत नाही ना. कधी अच्छा. जास्त पण पडतंय आणि कधी पडत बी नाहीये आणि कधी चालू जर राहिला तर एक 8-8 दिवस तर ती चालूच राहते. हां. ठीक आहे. अ, मग पावसाळ्यामध्ये पण मग हा प्रॉब्लेम होत असेल ना, की जास्त पाऊस पडल्याने पिकं खराब झाली. मग त्याच्याने तुमच्या रोजगारीवर काही फरक पडतो का? फरक पडतो मॅडम. पाऊस अच्छा. चालू असल्यावर पिकं खराब होते ती त्याच्यामुळं पण म्हणजे असं जास्त लावत नाहीत ना कामाला. बरोबर. आणि उन्हाळ्याचं सुद्धा असं म्हणजे आता ही ऊन पण जास्त आता ह्या सध्याच्या टायमाला जर ऊन जास्त पडलं, हां, हां, हां. पाऊसच पडला नाही तर ते पीक वाढत नाही. बरोबर. आणि हां, हां. पिकाची वाढ पण होत नाही आणि परत ती त्याची कामं पण बंद होतात. ओके. आलं लक्षात. मग आता जेव्हा असं काही होतं, ज्या वर्षी समजा तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास जास्त झाला, त्याच्यामुळे तुमचं उत्पन्न कमी झालं, इन्कम तुमची कमी झाली किंवा पावसामुळे तुम्हाला कमी अ, पगार मिळाला. तर मग हं. त्याचा मुलांच्या शिक्षणावरती कितपत परिणाम होतोय सध्या? म्हणजे असं म्हणजे आम्ही असं जर थोडंसं काय प्रॉब्लेम आला, अगर काही कामाचं जर असं कुठं हे झालं, हं, तर हं. मग आम्ही असं दुसरं काहीही चालू करतो. म्हणजे फळांचं हे फळ विक्रीचं हे चालू असतंय. अच्छा. हो. ओके. पण मग त्याच्याने तुमचं म्हणजे काय म्हणू शकतो, जी कमतरता पैशांची ती भरून निघते का? ते मॅडम जेवढं निघाल तेवढ्यात तर आम्ही पूर्ण प्रयत्न तर करतो म्हणजे सगळं हे होईल, हँडल होईल असं. हां, हां, हां. पण असं म्हणजे कधी जेवढ्या झालंय का, आपल्या की जेवढ्या गरजा आहेत तेवढ्या जेवढ्या भागतील तेवढ्या भागतील. बरोबर, आलं लक्षात. पण असं झालंय कधी, की म्हणजे एखाद वर्षी फीला पैसे नाही पुरत आहेत, फी भरता नाही आली, असं काही झालं का कधी? नाही मॅडम ते फीचं कसं म्हणजे आमच्या तर घरात का आम्ही शाळेच्या बाबतीत म्हणजे म्हणजे हे एवढं आहेत का म्हणजे घरात एखादी वस्तू कमी आणू पण शिक्षणाच्या बाबतीत मागं नाही राहायचं. होय, खूप चांगलं आहे.
हा, घरात एखादी वस्तू कमी पडली तर पडू जा. हम्म, हम्म. ओके, ही खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे. असं हा खूप कमी पालक करत असतील मला तर वाटतंय. हा मॅडम, मला 5 लेकरं आहेत ती. हो, मला सांगितलं साक्षीनी. म्हणजे जेवढे कष्ट होतील तेवढे करतावच, पूर्ण प्रयत्न करताव त्याचा. आणि मुलांना जेवढं शिक्षणासाठी जेवढं आम्ही म्हणजे जेवढं आमच्याच्यानं होईल तेवढं तर करण्याचा प्रयत्नच करताव. ओके, ठीक आहे, ठीक आहे. अच्छा, आणखी मला अजून हे विचारायचं आहे. अं, मॅडम, तुम्ही पण शेतात काम केलेलं आहे, तुमचे मिस्टर पण शेतात काम करतात. तर हो. शेतात काम करताना तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात? काही असं सांगू शकता तुम्ही? म्हणजे आता हे सध्या पावसाळा चालू आहे. हं, मग हं. जर शेतात जर गेलं, मग टाइम टू टाइम असते कामाचं पण. हां, म्हणजे हां. 10ला गेलं तर 4ला सुट्टी होती. हां, मग जर का 1 तास, 1-2 तास जर कामाच्या वेळेत जर पाऊस पडला, चालू हां, असेल तर, हां, हां. मग ते ते 2 तास तर कपात करते ते. अच्छा. हां, मग त्याचे काटून पैसे. ओह! पैसे कट करते त्याचे 2 तासाचे. नाहीतर मग 2 ओके, तास परत पुढच्या दिवशी आगाऊ काम करावं लागते. ओके. म्हणजे हां, आणि मग बेसिकली तसं तुम्ही पाऊस चालू असला तर मग जेवायला तर मिळतच नाही. काय? जेवण करायला तर मिळतच नाही मग. ओह! हां, हां, म्हणजे आता तुमचा दिवसच सगळा शेतावर जात असेल. हां, तसं. अरे बापरे! मग तुम्ही आणि मुलांचं पण मग जेवण ते नाही, मुलांचं नाही. म्हणजे तसं नाही. शेतात जर गेलो ना आपण, मग ते आपल्याला नेलेला डब्बा खायला मिळत नाही. कारण अच्छा, की अच्छा ती तसं. हां, 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 हां. हां. ओके, ओके. अ, मॅडम, तुम्हाला किंवा तुमच्या गावामध्ये असं काही शेतीशी संबंधित काही ट्रेनिंग वगैरे कधी झाली आहे का गव्हर्नमेंट तर्फे वगैरे? काही असं आठवतंय तुम्हाला? शेतीविषयी अजून तर हां, नाही काही. हां, हां. हां, काहीच नाही अजून. अच्छा. समजा अशी काही ट्रेनिंग तुम्हाला दिली गेली शेती संबंधित, ज्याच्यानी तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना सुद्धा ज्याच्यानी शेतीमधले जे तुमचे चॅलेंजेस आहेत, हं, हं. शेतात काम करतानाचे जे चॅलेंजेस आहेत ते कमी होतील आणि त्याच्याने कदाचित थोडाफार तुमच्या इन्कमसाठी तुमचा जो उत्पन्न आहे त्याच्यात पण कदाचित हातभार लागू शकेल. तर असं काही ट्रेनिंग दिलं तर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना दिलं तर तुम्ही रेडी आहात का त्याच्यासाठी? म्हणजे आता हे शेतीतलं म्हणजे असं ग्रुपमधनं का असं स्वतःसाठी का? म्हणजे? म्हणजे आता ट्रेनिंग देताना आम्ही इतरांना सोबत घेऊन का स्वतः सुद्धा म्हणजे वैयक्तिक? हां, हां, वैयक्तिक पण. वैयक्तिकच, शक्यतो वैयक्तिक. म्हणजे आता एक व्यक्ती आहे जो शेतात काम करतो, तर त्याला शेतीबद्दल कारण की आता टेक्नॉलॉजी पण एवढी वाढलेली की शेतामध्ये पण खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जातात. शेतीला सुपीक करण्यासाठी हं, मेहनत थोडी कमी लागावी आपली आणि हं, जे काही प्रॉब्लेम असतात, त्याच्यावर तोडगे वेगवेगळे निघालेले आहेत. हं. त्याच्या बाबतीत गावामध्ये तेवढी जास्त सजगता नाहीये. तर मग त्यासाठी काही ट्रेनिंग्स वगैरे पण असतात. तर तसे काही त्या हं. ट्रेनिंग चालू आहेत, पण ते लाभ घेणारेच घेतेत. अच्छा, तुमच्या गावामध्ये अशा म्हणजे ट्रेनिंग होतात. म्हणजे त्याच्यामध्ये आमचा सहभाग नाही, बाकीचे आहेत खूप जण. अच्छा. ते मग असं गव्हर्नमेंट तर्फे आहे काही कल्पना तुम्हाला? असेलही. अच्छा. पैसे घेतात का त्याचे? असू शकतंय. अच्छा. ओके. म्हणजे तुम्ही ऐकलंय की लोकं असं जातात शेती संबंधित काही ट्रेनिंग असतात त्याच्यासाठी हो, लोकं हो, जातात. हो, हो. ओके. आणि तुम्ही त्या लोकांकडून असं काही ऐकलंय की त्याच्याने काही फायदा झाला किंवा काय काही त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली तुम्हाला अजून? काय असतं त्याच्यामध्ये वगैरे असं काही? ते म्हणजे माझी एक मैत्रीण आहे. हां, हां. हां, मग ते असं
हे चालवते, ग्राम संघाचं काम करते. अच्छा, ओके. हा, मग ती शेतकरी संघाचं काम करते, मग ती त्याच्यामध्ये आहे. मग ते खताचं ह्याचं असं वेगवेगळ्या प्रकारचं शेतीच्या ह्याच्यावर आधारित जेवढं असते ना, हां, हां, हां. हा, मग ती त्याच्यात करते. अच्छा. आणि आपल्याला स्वतःची शेती नसल्यामुळं आपल्याला जास्त त्याच्यात रसच नाही मॅडम. आपलं फक्त पोट भरण्याशी मतलब. नाही, नाही. बरोबर आहे. मग आता ठीक आहे, तुमची स्वतःची शेती नाहीये. मग आता समजा तुमच्या मुलांना आम्ही अशा काही गोष्टींबद्दल ट्रेनिंग दिली, ज्याच्यामुळे त्यांना पुढे जाऊन उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे जसं की आजकाल काय म्हणतो आपण त्याला? व्हिडिओग्राफी म्हणा, व्हिडिओ एडिटिंग हा हा म्हणजे ऑनलाईन जगामध्ये ना खूप सारे वेगवेगळ्या रोजगार उत्पन्न झालेले आहेत लोकांसाठी. हा तर हा त्या संबंधित जर काही ट्रेनिंग्स आपण मुलांना दिल्या, तुमच्या मुलीकडे आता एक लॅपटॉप पण आहे. हो अशा संबंधित जर काही गोष्टींची ट्रेनिंग्स आपण दिली, ज्याच्याने पुढे जाऊन तिला होऊ शकतं, तिला त्याच्यातून काही 4 पैसे पण ती कमवू शकेल हळू-हळू. हो तर असं काही ट्रेनिंग दिलं तर तुम्हाला चालेल का? हो, चालतंय की मॅडम. ओके. ठीक आहे. आमच्यासाठी काही असं मार्ग नाहीत का मॅडम? तुमच्यासाठी पण मी मी विचारून बघते. मला माहीत तर नाहीये. बट मी म्हणजे बघते आता आता विचारलं एवढं सगळं म्हणजे घरचं आवरून हां, एवढं हां. म्हणजे जास्त शेतात जायचं म्हणले, असं लोकांच्या जायचं म्हणल्यावर लय धावपळ होती. मग बरोबर आहे. असा हो. स्वतःचा एखादा बिझनेस घरच्या घरी करता येईल असा मार्ग एखादा. हो, हो. चालेल. मी नक्कीच मॅडमशी बोलते ह्या बाबतीत. त्यांनी मागे पण मला वाटतं त्या एकदा बोलल्या होत्या, की ज्या मुलांना लॅपटॉप मिळाले त्यांच्यासाठी काहीतरी त्यांच्या ज्या आई आहेत, त्यांना काहीतरी रोजगार उत्पन्न केलं जाईल. अ, मी पुन्हा याच्यावर चर्चा करते नक्कीच त्यांच्याशी. म्हणजे हे आता हे पावसाचं सुद्धा म्हणजे जास्त पावसावर बी अवलंबून असतंय. म्हणजे पाऊस नाही पण पडला तरी पण प्रॉब्लेम होतोय आणि बरोबर आहे. जास्त पडला तरी पण प्रॉब्लेम होतोय. हो, हो. बरोबर आहे. हां, आणि इथं एक खेडेगाव असल्यामुळे जास्त म्हणजे असं वेगळं काही करता येतच नाही. अर्थातच. हो, हो. बरोबर. अ, त्याच्यामुळं घर बसल्या वेगळं काहीतरी करता येईल असं. हं, हं. हो, हो. मी हेच लिहून घेते. ओके. मॅडम तुमच्या घरी म्हणजे विजेवर चालणारी कोणकोणती उपकरणं आहेत सध्या? टीव्ही आहे, हां, हां. फॅन आहे हां. आणि फ्रिज आत्ताच घेतलाय आम्ही. ओके. हां, त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी एक गल्ला केला होता. अरे बापरे! सगळ्या मुलांनी आम्ही जेवढे असे म्हणजे साचवून पैसे खूप हां. दिवसापासून ते साचवीत होतो हां, हां, हां. आणि आत्ता नवीनच आणलाय. अरे वाह! ओके, ओके. आणि मोबाईल किती आहेत घरी? मोबाईल एकच आहे. अच्छा, ठीक आहे. अ, आता तुम्हाला साक्षीमध्ये आधी तर तुम्ही आधीपासून तिला बघताय लॅपटॉप मिळायच्या आधी आणि आता लॅपटॉप मिळाल्यानंतर तुम्हाला साक्षीमध्ये असा काय फरक दिसतोय आता? साक्षीमध्ये आता चांगली प्रगती झाली मॅडम. एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर एक हं. एक बटनचा मोबाईल अगोदर वापरत होते ते हां, हां, हां. आणि आताचा तुम्ही दिलेला लॅपटॉप हां, हां, हां. म्हणजे अशी प्रगती झाली. हो, हो. ओके. तिच्या अभ्यासामध्ये काय सुधारणा दिसते तुम्हाला? मॅडम अभ्यास चांगला करते. हां, हां. ती तर जेवण सुद्धा हुशारच आहे करायला उठत पहिल्यापासून. नाही. आ? हां. नाही मी म्हटलं ती पहिल्यापासून तशी पण हुशारच आहे ती. हां. हां, बोला, बोला. नाही, अभिमान वाटतोय मला माझ्या मुलीचा, म्हणजे एवढी अभ्यास करते. हं. सकाळी 4 वाजल्यापासून चालू असते अभ्यास. अच्छा. हां. ओके. सकाळी ऑन 4ला आणि शाळा सुटली की चालूच असते अभ्यास. म्हणजे असं आता एवढं आहे असताना सुद्धा मी का तिला आता 10वीचं वर्ष आहे म्हणल्यावर म्हणजे हं. जास्त असं घरातलं पण काम मी सांगत नाही, आयुष्यभर तेच करायचं असतंय माणसाला. हो. हां, त्याच्यामुळं मी काय असं करू पण देत नाही तिला. पण हं, हं. एवढंच की ते जरा खाण्यापिण्याच्या बाबतीत जरा माग आहे, खात-पीत नाही. अच्छा. म्हणजे जास्त भर अभ्यासावरच आहे तिचा. साक्षी, येस मॅम.
का बरं खात नाहीस तू चांगलं? हा, मग तुझ्या शक्ती, मेंदूला ताकद कुठून मिळणार एवढं सगळं अभ्यास लक्षात ठेवायला? सकाळी तर कधी जेवून जात नाही मॅडम ती. अरे वा, किती छान. हा, हे मी माझ्या चुका तुम्ही करू नका मुलांनो. मी अशीच करायची माहितीये. मी शाळेत असताना मी अजिबात खाण्यापिण्याकडे लक्ष नाही दिलं आणि त्याच्यानंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये आले ना, तर मी सारखी आजारी असायची मग. त्याच्यामुळे हे वय आपलं खाण्यापिण्याचं, तर जेवढं खाऊ शकतो फळं जास्त, काही नाही ना फळं तरी खावी. फळं फळं तर मॅडम आता सारखीच घरात असते ते. हा. फळं हे आणली, असं काही आणलं घरात, की ती स्वतःचा कधी विचारच करत नाही आणि बाकीची मुलं सगळी लहान असल्यामुळं ती खाते ती आणि नंतर संपल्यावर ही विचारते की आहे का? अरे वा. साक्षी, द्यायचं दुसऱ्यांना पण चांगला गुण आहे. पण स्वतःला इग्नोर नाही करायचं. दुसऱ्यांना मदत करायची, दुसऱ्यांची काळजी घ्यायची, ह्याचा अर्थ हे नाहीये की स्वतःकडे दुर्लक्ष करायचंय. हम्म? ओके मॅम. स्वतःकडे दुर्लक्ष करून जर आपण दुसऱ्यांची काळजी करत असू, तर तो स्वतःचा पण अपमान आहे. ठीक आहे. आणि मग नंतर हा. आणि वर्गात सगळ्यात कमी वजन हीच आहे आणि 1-2 टाइम जर जेवली का दिवसातनं, तर हा. काय म्हणते, मी लय जाड होईन बाई, मला लय आवडत नाही जाड. ओ. ए बाळा, असं नाही करायचं प्लीज. ते वजनाचं हे डोक्यात डाएट ठेवू नको. हा. मॅडम तुमच्यासारखं डाएट पाळते. माझ्यासारखं काय डाएट करते तू? काय करते? तिला म्हटलं मी की आताच वय असतं हे खाऊन पिऊन सगळं शरीरात असलं की परत पुढं प्रॉब्लेम होत नाहीत. हो, मी डाएट काय करते, मी तर माझी पुडीच तशी आहे. माझ्या अंगावर वजन चढायला वेळ लागतो. पण म्हणजे मी किती पण खाल्लं ना, ते माझ्या अंगी खूप वेळ लागतो ते म्हणजे वजन वाढायला. नाही, पण स्त्रियांच्या बाबतीत जास्त खरं तर म्हणजे जास्त सगळं समाविष्ट असलेलं बरं असतं. नंतर तर त्यांची पुढं चालून त्यांना जास्त लय कशाला वेळ द्यावा लागते. हो, हो. तर आणि म्हणजे स्त्रियांचं शरीर तर म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सगळ्या प्रकारची कामं आजकाल एक स्त्री करते. घरातलं पण करते, हां. बाहेरचं पण करते आणि आपल्याला असे पण खूप वेगळे स्त्रियांचे व्याप आहेत. तर मग त्यातून आपल्या शरीराला जर व्यवस्थित नाही जपलं आपण, तर आपण दुसऱ्यांकडे पण लक्ष नाही देऊ शकणार मग पुढे जाऊन. जे आपण आता करतोय, आपल्याला वाटतंय की आपण दुसऱ्यांची काळजी घेऊ शकतोय, ते पण नाही जमणार मग पुढे जाऊन, जर नाही काळजी घेतली तर. माझं तर मॅडम माझी 3 मुलं होईपर्यंत 30 किलोचं वजन होतं. अरे बापरे! हां, 30च किलो वजन होतं माझं 3 मुलं होईपर्यंत. आणि आता माझं ऑपरेशन ही झालंय, तरी पण आता माझ्या असं शरीर दिसतंय, पण असं शरीरात अशी ताकद आहे का नाही असं मला वाटतंय. मग त्याच्यामुळे मी म्हणत असते हिला, खात जा. हो ना. वेळच्या वेळी खाल्लं म्हणजे बरोबर हे होतं. नाही साक्षी बेटा, असं नको करू हां. ओके मॅम. फळं तरी खात जा आणि जे काही मम्मी देते जेवायला 3-4 वेळा, तुमचं वाढतं वय आहे मुलांनो, है ना? तेच असते. वाढत्या वयात खाल्लं पाहिजे. नाहीतर मग पुढे जाऊन ना कसल्या कसल्या डेफिशियन्सी होतात, कमतरता होतात. आयर्नची कमतरता, व्हिटॅमिन्सची कमतरता होते शरीरामध्ये. मग वेगवेगळे आजार व्हायला लागतात. जेव्हा आपल्याला खरंच आयुष्यात काहीतरी करायची वेळ येते, तेव्हा आपण आजारी पडतो मग. ओके मॅम. लक्ष देईन मी जेवणाकडे. ओके बेटा, ठीक आहे. आणखी मॅडम, हां, ठीक आहे. लास्ट क्वेश्चन आहे माझा साक्षीसाठी. बेटा साक्षी, आता लॅपटॉप तुला 7-8 महिन्यापासून तू लॅपटॉप यूज करतेस. तुला लॅपटॉपमुळे काय फायदा झाला तू सांगू शकतेस? येस मॅम. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आम्ही मोबाईलवर क्लास करायचे ना, हं. त्यामुळे जास्त म्हणजे मोबाईलमध्ये कधी-कधी म्हणजे चार्जिंग पण नसायचे आणि डोळ्यांचा त्रास देखील व्हायचा. आणि हं. आता लॅपटॉप आला आहे त्याच्यामुळे डोळ्यांचाही त्रास होत नाही आणि लॅपटॉपमुळे म्हणजे ऑनलाईन क्लास आहे ना, तो सुखकर होत आहे. अरे वाह! व्हेरी गुड. ओके. एक सेकंड. मी हे लिहून घेतेय.
अजून काही सांगू शकतेस बेटा? म्हणजे कशाबद्दल ना? नाही, लॅपटॉपमुळे अजून काही तुला फायदा झाला असं काही सांगायचंय का तुला? हॅलो साक्षी बेटा, म्यूट आहेस तू. येस मॅम. मॅम हा, बोल बोल. येस मॅम. म्हणजे लॅपटॉपमुळे ना आता मी लॅपटॉपवर क्लास करते आणि त्याच्यामुळे माझ्या बहिणीला म्हणजे मी मोबाईल देते आणि लॅपटॉप असल्यामुळे माझाही ऑनलाईन क्लास होतो आणि बहिणीचा पण. त्याच्यामुळे आमच्या दोघीचा पण फायदा होतो लॅपटॉपमुळे. ओके, ठीक आहे. नाही, पण तुला काय फायदा झालाय ते मला सांग. म्हणजे तुला लॅपटॉपमुळे असं काही नवीन शिकायला मिळालंय किंवा काहीतरी असं जे तुला आधी नव्हतं येत ते आता तुला यायला लागलं, असं काय आहे? येस मॅम. म्हणजे लॅपटॉप मधील जे फीचर्स आहेत ते पण मला आधी माहित नव्हते आणि लॅपटॉप कसा हाताळायचा आहे ते पण मला पहिल्यांदा माहित नव्हतं. आणि जेव्हापासून मी हा म्हणजे लॅपटॉपवर ऑनलाईन क्लास करत आहे त्यामुळे मला म्हणजे लॅपटॉप मध्ये काय काय फीचर्स असतात, काय काय ऍप्स असतात हे माहित झालं आहे. आणि त्या म्हणजे त्यांचा उपयोग कोणत्या कारणासाठी होतो हे तर तुम्ही आम्हाला सांगितलंच आहे. हो, ठीक आहे. ओके बेटा, ठीक आहे. आणि एक लास्ट क्वेश्चन आहे. बेटा, आता तू सध्या ऑनलाईन क्लास करतेस तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चॅलेंज नाहीये ना? म्हणजे मी स्पष्टपणे विचारते की कोणताही असा विषय असेल ज्याच्यामध्ये तुला की असं वाटतं की हे मागच्या वर्षी ना जास्त चांगलं होतं क्लास आपला, आता ह्या वर्षी अमुक अमुक गोष्ट नाहीये चांगली तेवढी, असं काहीही असू शकतं. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की मी तुला प्रतिक्रिया विचारते म्हणून तू चांगलंच बोलायचंस क्लासबद्दल असं नाहीये. तुला खरंच जर एखाद्या गोष्टीबद्दल त्रास होत असेल किंवा एखादी गोष्ट तुला नसेल समजत ऑनलाईन क्लासमध्ये तर ते तू स्पष्टपणे सांग, असं. येस मॅम. मॅम तुम्ही जेव्हा तो म्हणजे मूल्य शिक्षण आणि सजगता याबद्दल क्लास घेत होतात तो सध्या आता होत नाही. त्याच्यामुळे जे तुम्ही शिकवत होतात ते म्हणजे गायडन्स आम्हाला जास्त मिळत नाही. याची एक कमतरता भासत आहे. ओके, ठीक आहे. ओके, ठीक आहे बेटा. ओके, थँक्यू सो मच बेटा आणि थँक्यू तुझ्या मम्मीला पण सांग. ओके, सो आता मी वैदवी सोबत